नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आता आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये चक्क सावली ही कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर होताना आपण बघणार आहोत. आणि तारा आणि ऐश्वर्या आता सावलीला मेंदळ्यांच्या घरातून आता कायमचा हकालपट्टी करायला आणि मेंदळ्यांच्या घरातून सगळ्यांच्या समोर आता सावलीचा पदोपदी अपमान करण्याचा डाव खेळणाऱ्या तारा आणि ऐश्वर्याच्या नाकावर टिचून सारंग हा सावलीसाठी आता कसा मोठी अपॉर्च्युनिटी घेऊन येतो. आणि सावली ज्यावेळेस आता कंपनीत येते त्यावेळेस आता सारंग सावलीच्या सौंदर्याचा नजारा अख्ख्या जगाला कसा दाखवतो. आणि मराठमोळ्या सौंदर्यात सावली ही जगासमोर येऊन अख्ख्या जगाने मराठमोळ्या सावलीच्या त्या रूपाला बघून सगळ्यात जास्त वोटिंग ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून सावलीला कशी पडतात. आणि ऐश्वर्याच्या नाकावर टिचून ऐश्वर्याची कंपनीतून हकालपट्टी होऊन सावली कशी कंपनीची ब्रँड ॲम्बॅसिडर होते. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा कोणता भयानक निर्णय घेते हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी आता व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि त्यामध्ये आता सावलीला अद्दल घडवण्यासाठी टेरेसवर कपडे वाळत घालत असताना आता ताराने सावलीच्या चष्म्यावरती आता ओल्या कपड्यांचे पाणी सांडलेले असते. आणि त्यानंतर वायपर आडवे घालून सायलीला खाली पाडलेली असते आणि सायलीचा चष्मा तारा घेऊन गेलेली असते. आणि आता सावलीला काही दिसत नसल्यामुळे सावली ही शेजारीच असलेल्या एक्झॉस्ट फॅनमध्ये आता आवाजाच्या दिशेने हात लावू लागते. त्याच वेळेस आता सारंग तिथे सावलीला बघतो आणि आता पटकन सारंग हा सावलीला हाक मारून सावलीला आपल्याकडे ओढतो. आणि सावली ही तिचा चष्मा हरवल्याचे सारंगला सांगते. इकडे आता सावलीचा चष्मा हरवल्याचे कळताच आता बबलू आपण CCTV फुटेज चेक करू असं म्हणता क्षणी आता तारा घाबरते. पण आता टेरेसवर CCTV नसल्याचे आता नील हा बबलूला सांगतो. आणि इकडे आता ताराने हे सगळं घडून आणलं हे आता ऐश्वर्याला कळालेलं असतं. ऐश्वर्या म्हणते की तारा तू हे त्रास देण्याचा प्रयत्न सावलीला करू शकतेस, पण त्या मूर्ख मुलीला तिचा जीव गेला असताना आणि कोणाच्या जीवावर बेतेल असं पुन्हा काही करू नको असे आता ऐश्वर्याने ताराला सांगितलेले असते. आणि पुन्हा ताराला विश्वासात घेऊन ऐश्वर्या म्हणते की तू काळजी करू नकोस, आपण दोघी चांगल्या मैत्रिणी आहोत, त्यामुळे मी हे कुणालाच नाही सांगणार. आणि पुन्हा आता ताराला आपल्या बाजूने ऐश्वर्याने वळवलेलं असतं. आणि ताराचा पटकन आता ऐश्वर्यावरती विश्वास बसलेला असतो. आणि ते बघून ऐश्वर्या म्हणते की शेवटी भैरवी इतकीच ही बिंडोक मुलगी आहे, कारण भैरवीचीच मुलगी आहे नाही. इकडे आता सारंग सावलीला घेऊन बेडरूममध्ये येतो. सारंग म्हणतो की सावली अगं ना चष्मा काढल्यानंतर तू खूप सुंदर दिसतेस. सावली आता रडतच म्हणते की सारंग सर लहानपणापासून मला चष्मा आहे आणि चष्म्यामुळे मला लहानपणापासूनच चिडवतात. आणि सारंग म्हणतो की सावली मी तुला बोललो, तुला वाईट वाटलं, पण यापुढे मी असं नाही बोलणार. आणि सारंग माफी मागतो. आणि त्यानंतर सारंग म्हणतो की सावली अगं आपण आता ना तू चष्मा जर नाही घातला तर खूप सुंदर दिसते, म्हणून आपण ऑपरेशन करून डायरेक्ट तुझ्या डोळ्याला आपण लेन्सच बसवूयात ना. सावली म्हणते की हे बघा चष्मा नसताना तुम्ही मला सावरलं आणि अंधाराची तुम्हाला भीती वाटते, तुम्हाला काही दिसत नाही ना, तर तेव्हा लगेचच सारंग म्हणतो तुम्हाला सावरशील का सर. सावली हसतच होकार देते. आता डॉक्टर येतात, सावलीचे डोळे चेक करतात, सावलीला ड्रॉप देतात आणि त्यानंतर संध्याकाळपर्यंत चष्मा मिळेल असे म्हणत आता सावलीचे डोळे चेक करून डॉक्टर जातात. तर इकडे सारंग म्हणतो की सावली ऐक ना गं, आपण तुझ्यासाठी लेन्स घेऊ, लेन्स जर लावल्या ना तर चष्म्याची गरजच नाही पडणार, तुला सगळं दिसेल. आणि त्यानंतर आता सावली पुन्हा आता विचार करते आणि सावली म्हणते ठीक आहे सर, तुम्ही जर म्हणत असाल तर आपण लेन्स बसवूयात. पण त्यानंतर अगोदरच आता सारंगने सावलीसाठी चष्मा आणलेला असतो. आणि सावलीला प्रेमाने चष्मा घालताच आता सावलीला सगळं काही दिसू लागते. आणि प्रेमाने सावली सारंगच्या छातीवरती डोके ठेवते. आणि आता इकडे चंद्रकांतराव आणि तिलोत्तमा हे सुद्धा घरी आलेले असतात. आणि आता कंपनीच्या कामासाठी पटकन तिलोत्तमा ही सारंगला कंपनीत घेऊन जाऊ लागते. आणि आता सारंग कंपनीत तिलोत्तमासोबत गेलेला असतो. पण इकडे सावली बेडरूममध्ये येताच आता
सावली हे बघते की सारंग सरांचा रुमाल तर इथेच राहिला. आणि त्याच वेळेस सावलीला आठवतं की सारंग म्हटलेला असतो की जेव्हा मी रुमाल विसरलो होतो तोच रुमाल तू माझ्या खिशात आणून दिला होता ना, त्यानंतर तो रुमाल माझ्यासाठी लकी जाम होता. इकडे आता सोहम, बबलू, सारंग सगळेजण कंपनीत आलेले असतात आणि सारंग त्याला काहीतरी विसरल्याचा भास होतो. पटकन आता बबलू म्हणतो की सारंग काही विसरलास का, तर सारंग म्हणतो काही नाही. आणि पटकन आता पिऊन तिथे येत म्हणतो की सर मीटिंग सुरू होती. आणि आता कंपनीमध्ये इन्व्हेस्टर सगळे काही आलेले असतात. तिलोत्तमा सगळेजण आता मीटिंगला बसतात. तर तिलोत्तमा म्हणते की आपली कंपनी किती पुढे गेली तुम्हाला माहितीच आहे. आणि आता जे आपल्या कंपनीतले नवीन प्रॉडक्ट आहे ना, त्या प्रॉडक्टचे ॲड चॅम्पियनसुद्धा तुम्हीच करावं असं आता त्या बोर्ड ऑफ डायरेक्टरला तिलोत्तमा सांगते. सगळेजण आता ते ऐकत असतात. आणि आता तो फायनान्सर म्हणतो की मी जरी कंपनीचा फायनान्सर असलो तरी आपल्या कंपनी प्रॉफिटमध्ये कशी असेल ना याचाच मी विचार करतो. आणि आपल्या कंपनीच्या डेव्हलपिंगसाठी मी काही नवीन आयडिया लॉन्चिंग केल्या, त्या तुम्ही बघा, नक्कीच त्या तुम्हाला आवडतील. तिलोत्तमा म्हणते की ओके दाखवा. आणि तेवढ्यात आता सावली ही कंपनीमध्ये सारंगचा रुमाल घेऊन आलेली असते. पिऊन आता मीटिंग चालू असल्याची सावलीला सांगतात आणि मीटिंग संपेपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल असेही बोलतात. इकडे आता सावली विचार करते सारंग सरांचा तर लकी रुमाल माझ्याकडे आहे, मी आता काय करू, जाऊ की नको असा विचार सावली करते. आणि तेवढ्यात आता विचार करून सावली ही मीटिंग चालू असताना डायरेक्ट दरवाजा उघडून आतमध्ये येते. सगळेजण आता सावलीला बघतात आणि त्यानंतर आता सारंग उठून सावलीकडे येतो आणि म्हणतो काय झालं सावली, काही महत्त्वाचं? तर आता सावली म्हणते सर माफ करा, मला पण तुमचा रुमाल राहिला होता. प्रेमाने सारंग सावलीकडून तो रुमाल घेतो आणि त्यानंतर सारंग म्हणतो की सावली तू इथे बस. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की सारंग, अरे मला काय वाटतं बिझनेस आणि फॅमिली यामध्ये फरक करता यायला हवा. आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की आई मला आत्ता सावली इथे पाहिजे. तिलोत्तमाकडे बघत आता सारंग म्हणतो की कदाचित तिला बिझनेस जमत नसेल पण तीसुद्धा एक कंझ्युमर आहे आणि आपल्यासाठी सुद्धा तिचा पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा असल्याचे सारंग बोलतो. आता ते ऐकून तिलोत्तमा ऐश्वर्याला मोठा धक्का बसतो. रागाने त्या आता सावलीकडे बघतात. तर सारंग सावलीला तिथे बसायला सांगतो आणि तेवढ्यात सावली आता त्यांच्यासोबत तिथे खुर्चीवर बसते. आता ते फायनान्सर आणि सगळेजण ॲड्सविषयी बोलत असतात आणि आपल्या नवीन प्रॉडक्टच्या लॉन्चिंगसाठी आता आपल्याला खूप आता सुंदर अशी मॉडेल पाहिजे आणि ब्रँड ॲम्बॅसिडर आपण मॉडेल चूज करून निवडू शकतो. आणि एकदा का आपल्याला चांगली ब्रँड ॲम्बॅसिडर आपल्या प्रॉडक्टसाठी मिळाली की मग आपण मागे पाहूच शकत नाही असे आता त्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये ठरलेले असते. आणि तेवढ्यात सारंग सावलीकडे बघतो आणि सारंग सावलीकडे बघताच आता सावलीसुद्धा कंपनीसाठी खूप चांगली ब्रँड ॲम्बॅसिडर होऊ शकते, कारण सावलीमध्ये तिच्या नितळ मनाचे सौंदर्य सारंगने हेरलेले असते. आणि पटकन सारंग म्हणतो की ठीक आहे आणि ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून मी सावलीला आता यामध्ये आता रंगमध्ये ठेवणार आहे. आणि ते ऐकताच आता तिलोत्तमाच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि तेवढ्यात ते फायनान्सर म्हणतात की सारंग सर मला वाटतंय ना तुमची सौंदर्याची व्याख्या जरा वेगळी आहे. यांच्यासारखा साधा लूक असणाऱ्या मुली कशा काय आपण प्रॉडक्टसाठी ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून घेऊ शकतो. तेव्हा आता सारंग म्हणतो हे बघा आपण आता बाकीच्या मुली येणारच आहे, त्यामध्ये सावलीसुद्धा ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून यात सहभाग घेईल. शेवटी वोटिंगवरती सगळं ठरणार आहे आणि ज्याला जास्त वोटिंग मिळतील तोच आपण ब्रँड ॲम्बॅसिडर ठरवू. तर आता सारंगने ते बोलता क्षणी आता फायनान्सरलासुद्धा ते म्हणणे पटलेले असते, पण तिलोत्तमा याला नकार देते. तर सारंग म्हणतो आई हे आता तू काही बोलू नकोस, जे काही ठरवणार आहे ते आता वोटिंगवर आणि अख्ख्या जगासमोर जग ठरवणार आहे, तेव्हा तू कशाला तुझं मत मांडतेस. तर आता सारंगने सुद्धा तिलोत्तमाला तयार केलेलं असतं. आणि आता ब्रँड ॲम्बॅसिडरमध्ये निवड करण्यासाठी सगळ्या रूपम कॉस्मेटिक्समध्ये आता खूप साऱ्या मॉडेल्स आलेल्या असतात आणि प्रत्येकजण आता फॉर्म भरल्यानंतर आता आपणच रूपम कॉस्मेटिकची ब्रँड ॲम्बॅसिडर व्हायला पाहिजे असे प्रत्येकाला वाटत असते. आणि प्रत्येकजण येऊन आता त्यांची सौंदर्याची आणि ॲड बाबतीत सगळं काही सांगून आता त्याची झलक आता प्रत्येक लेडीज दाखवत असते. आणि त्यानंतर आता सगळ्या लेडीज बिकिनी स्टाईलने
सगळ्यांच्या समोर येत असतात आणि आपण कसे एकदम परफेक्ट आहोत हे दाखवत असतात. आणि त्यानंतर मात्र इकडे सारंगने सावलीकडून सगळी काही तयारी करून घेतलेली असते. सावलीचे मनोधैर्य आता सारंगने उंचावलेलं असतं. सावलीला सारंगने हिंमत दिलेली असते. आणि त्यानंतर आता सावलीने सारंगला सांगितलेलं असतं की मी बिकिनी स्टाईलने येणार नाही तर मराठमोळ्या लुकमध्ये येईल. तर आता सारंग तयार झालेला असतो आणि खरं मराठमोळ्या सौंदर्यातच मनाचे सौंदर्य लपलेले आहे हे आता सारंगच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. आणि सगळ्या लेडीज आता त्यांचं तो लूक दाखवताच त्यांचं इंट्रोडक्शन करून देताच आता ॲडमध्ये आपण कसे सूट आहोत हे प्रत्येकजण आता दाखवताच शेवट वेळ येते ती सावलीची. आणि सावली आता सगळ्यांच्या समोर येते ती मराठमोळ्या रूपात. नवी भरजरी नऊवारी साडी घालून सावली आता सगळ्यांच्या समोर आलेली असते. आणि सावलीच्या नऊवारी साडीतील ते मनमोहक रूप बघून सगळेजण थक्क होतात. आणि त्यानंतर सावली ही स्वतःची ओळख करून दे. सावलीने आता सगळ्यांसमोर तिचा साधेपणा आणि मराठमोळा रूपात सगळ्यांना साधेपणाची झलक दाखवलेली असते. आणि सावलीने अतिशय उत्कृष्ट अशी प्रॉडक्टची ती ॲड केलेली असते. आणि त्यामध्ये आता लगेचच वोटिंगला सुरुवात होती. आणि लॅपटॉपवरती सारंग, बबलू, सोहम सगळेजण आता वोटिंग चेक करत असतात. आणि मराठमोळ्या रूपात ॲड प्रॉडक्टसाठी आता सावलीने जो इंटरव्ह्यू आणि जे लूक दाखवलेलं असतं आणि प्रॉडक्ट संबंधी जे सांगितलेलं असतं त्यामुळे अख्खं जग सावलीला वोटिंग करत असतं. सगळ्या आता बाकीच्या परफॉर्मर्स ह्या मागे पडत असतात. आणि सावलीने आता एकदमच उंच अशी भरारी मारलेली असते. आणि अख्ख्या जगाने रूपम कॉस्मेटिकची ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून प्रॉडक्टसाठी सावलीची निवड केलेली असते. आणि सावली अव्वल नंबरने समोर येताच आता मात्र ऐश्वर्या तिलोत्तमाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आणि त्याच वेळेस सगळीकडे सावली सावली हे नाव आता येता क्षणी ऐश्वर्याने डोक्याला हात लावलेला असतो. आणि त्याच वेळेस ऐश्वर्या चक्कर येऊन खाली पडू लागते तर तिलोत्तमा कोमात गेलेली असते. एका क्षणात अख्ख्या जगाने सावलीला वोटिंग देऊन सावलीला रूपम कॉस्मेटिकची ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून निवड केलेली असते. खूप सगळ्या जणांनी सावलीच्या त्या मराठमोळ्या रूपाला पसंती दिलेली असते. आणि त्यामुळे सावलीचे मराठमोळ्या रूपातील साधे नित्तळ मनाचे सौंदर्य आता सगळ्यांसमोर सारंगने आणलेले असते. आणि त्यानंतर आता ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून सावलीची निवड होताच आता ऐश्वर्याची तिलोत्तमा कंपनीतून कशी हकालपट्टी करते सावलीला ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून. आता सावलीला कंपनीमध्ये कोणती पोझिशन मिळते आणि सारंग कसा सावलीच्या प्रेमात वेडा होतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.